निलेश राणेंच्या पैसे वाटपाच्या आरोपानंतर भाजप शिवसेनेमध्ये वादंग. पायाखालची वाळू सरकल्यानं निलेश राणेंचे आरोप, रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल. 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, त्यानंतर आरोपांना उत्तर देणार. रवींद्र चव्हाण यांचा निलेश राणेंना इशारा. तर युती हवी की नाही चव्हाणांनीच ठरवावं, श्रीकांत शिंदेंनीही ठणकावलं. पैसे वाटपाच्या आरोपानंतर राणे बंधूंमध्ये जुंपली. भाजपची बदनामी थांबवण्याचा नितेश राणेंचा बंधू निलेश राणे यांना थेट इशारा. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंचा गेम प्लॅन ठरला. शिवतीर्थवर ठाकरेंची जागा वाटपासंदर्भात चर्चा. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात मनसेला 2 जागा देण्याची तयारी. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार. मंत्री दादा भुसेंचं विधान. शिंदे भाजपमध्ये गेले तर मुख्यमंत्री होतील. अंबादास दानवेंचा दादा भुसेंना चिमटा. 50 खोके ही सत्य घटना. संतोष बांगर यांनी शिंदेंकडून 50 कोटी घेतले. भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा धक्कादायक दावा. तर 3 वर्ष गप्प का होता, शिवसेनेच्या हेमंत पाटलांचा सवाल. उमरगा नगर परिषदेसाठी शिवसेना काँग्रेस युती. सोनिया गांधींसह बॅनरवर झळकला एकनाथ शिंदेंचा फोटो. बाळासाहेबांचे विचार खुंटीला. दानवेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. पवारांची राष्ट्रवादी शिवसेना युती ही भविष्याची नांदी. राष्ट्रवादी पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यानं खळबळ. तर शशिकांत शिंदेंनी कुर्डुवाडीतील युतीमुळे हुरळून जाऊ नये, बावनकुळेंचा टोला. आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया दिल्लीत दाखल. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमित शहांची घेणार भेट. पुरावे देऊन दमानिया अजित पवारांच्या राजीनाम्याचीही करणार मागणी.